नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे. याआधी तुम्ही चार्ज, इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक सर्किट आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल फरक याविषयी शिकलो आहोत. आता उशीर न करता ओहमचा कायदा आणि प्रतिकार याविषयी काही माहिती गोळा करूया. शिकण्याचे उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला खालील गोष्टी समजतील. ओहमचा नियम, पदार्थाचा प्रतिरोध, परिवर्तनीय प्रतिरोधक, प्रतिरोध कोणत्या घटकांवर अवलंबून असतो. महत्त्वाच्या संज्ञा. ओहमचा नियम, विद्युत विभवांतर, विद्युत प्रवाह, प्रतिरोध, परिपथामध्ये विद्युत प्रवाहास होणारा विरोध. प्रतिरोधक, विद्युत प्रवाह नियंत्रित करणारा घटक. परिवर्तनीय प्रतिरोधक, प्रतिरोधाचे मूल्य बदलता येणारा घटक. विद्युत प्रतिरोधकता, विद्युत प्रवाहास विरोध करण्याची एखाद्या पदार्थाची क्षमता. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पना लेखाकडे पाहूया. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज सायमन ओहम यांनी विद्युत विभव, पोटॅन्शियल डिफरन्स आणि विद्युत प्रवाह करंट यांच्यामधील संबंध स्थापन केला, ज्याला ओहमचा नियम म्हणतात. हा संबंध एका प्रयोगाद्वारे समजून घेता येतो. एक सर्किट तयार करा ज्यामध्ये 0.5 मीटर लांबीच्या नायक्रोम तारा XY, ॲमीटर, व्होल्टमीटर आणि 4 1.5 V चे सेल असतील. सुरुवातीला फक्त एक सेल सर्किटमध्ये जोडा आणि ॲमीटरमधील प्रवाहाचे वाचन I आणि व्होल्टमीटरमधील विभवाचा फरक V नोंदवा. त्यानंतर 2 सेल जोडा आणि पुन्हा ॲमीटर आणि व्होल्टमीटर वाचन घ्या. हाच प्रयोग 3 व 4 सेलसाठी वेगवेगळ्या वेळा करून वाचन नोंदवा. प्रत्येक वेळी V आणि I यांचे प्रमाण V/I मोजा. आपण पाहू की प्रत्येक वेळी V/I चे प्रमाण जवळजवळ समानच येते. V ते I ग्राफ हा मूळ बिंदू ओरिजिन पासून जाणारा सरळ रेषा असतो. म्हणजेच V/I हे प्रमाण स्थिर असते. विद्युत सर्किटमध्ये दिलेल्या धातूच्या ताराच्या टोकांमधील विभव V हा त्यामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाह I च्या प्रमाणात असतो, जर तापमान स्थिर असेल. यालाच ओहमचा नियम म्हणतात. V IV/Proto IV/I is equal to स्थिर कॉन्स्टंट is equal to R V/I is equal to स्थिर कॉन्स्टंट is equal to RV is equal to IRV is equal to IR. येथे R हे त्या पदार्थाचे ठराविक तापमानावर असलेले प्रतिरोधक रेझिस्टन्स असते.
पदार्थाचा प्रतिकार हा त्याचा विद्युतभाराच्या प्रवाहाला आणि त्यातून होणाऱ्या विद्युतधारेला विरोध करण्याचा गुणधर्म आहे. वेगवेगळ्या पदार्थांसाठी ते वेगळे असते. काही घटक विद्युत प्रवाहाच्या प्रवाहासाठी सोपा मार्ग देतात, तर काही घटक प्रवाहाचा प्रतिकार करतात. आपल्याला माहिती आहे की विद्युत सर्किटमधील इलेक्ट्रॉनची हालचाल विद्युत प्रवाह बनवते. तथापि इलेक्ट्रॉन वाहकात पूर्णपणे मुक्तपणे हालचाल करू शकत नाहीत. ते ज्या अणूमध्ये फिरतात त्यांच्या आकर्षणामुळे ते रोखलेले असतात. अशा प्रकारे वाहकाद्वारे इलेक्ट्रॉनची हालचाल त्याच्या प्रतिकारामुळे मंदावते. कमी प्रतिकार देणारा घटक चांगला वाहक असतो. उच्च प्रतिकार देणारा घटक खराब वाहक असतो. इन्सुलेटर खूप उच्च प्रतिकार देतो. इलेक्ट्रॉनच्या हालचालीला प्रतिकार करणाऱ्या पदार्थाला रेझिस्टर म्हणतात. ओहमच्या नियमानुसार R बरोबर V/I. वाहकाचा प्रतिकार म्हणजे वाहकाच्या टोकांमधील संभाव्य फरक आणि त्यातून वाहणारा विद्युतधारा यांच्यातील गुणोत्तर असे परिभाषित करता येते. प्रतिकाराचे SI एकक ओम आहे आणि ते O या चिन्हाने दर्शवले जाते. जर वाहकाच्या टोकांवर 1 व्होल्टचा विभवांतर राखला गेला तर त्या वाहकांमधून 1 अँपिअरचा विद्युतधारा वाहतो, तर त्याचा प्रतिकार 1 ओम असतो असे म्हणतात. 1 ओम बरोबर 1 व्होल्ट स्लॅश 1 अँपिअर. आपण I V/R असेही लिहू शकतो. या समीकरणावरून हे स्पष्ट होते की विद्युत प्रवाह I हा प्रतिरोधकाच्या R व्यस्त प्रमाणात असतो. जर प्रतिरोध दुप्पट केला तर विद्युत प्रवाह निम्मा होतो. अनेक वेळा विद्युत सर्किटमध्ये प्रवाह कमी किंवा जास्त करणे आवश्यक असते. व्होल्टेज न बदलता प्रवाह नियंत्रित करणाऱ्या घटकाला चल प्रतिरोधक म्हणतात. विद्युत सर्किटमध्ये प्रतिरोध बदलण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाणारे उपकरण म्हणजे रिओस्टॅट. संवाहकाचा कंडक्टर प्रतिरोध कोणत्या घटकांवर अवलंबून असतो हे समजून घेण्यासाठी एक प्रयोग करूया. एक विद्युत सर्किट तयार करा ज्यामध्ये एक सेल, ॲमीटर की आणि त्याची लांबी I असलेला नायक्रोम तारा असेल. की सुरू करा आणि ॲमीटरमधील प्रवाहाचे वाचन करंट नोंदवा. नायक्रोम ताराऐवजी त्याच जाडीचा पण दुप्पट लांबीचा 2I नायक्रोम तारा वापरा. आपण पाहू की ताराची लांबी दुप्पट केल्यास ॲमीटरचे वाचन निम्मे होते, म्हणजेच प्रतिरोध वाढतो. आता त्याच लांबीचा पण अधिक जाड नायक्रोम तारा वापरा. जाड ताराचा छेदफळ क्रॉस सेक्शनल एरिया अधिक असतो. आपण पाहू की जाड तारा वापरल्यास ॲमीटरमधील वाचन वाढते, म्हणजेच प्रतिरोध कमी होतो. आता नायक्रोम ताराऐवजी तितक्याच लांबीचा आणि समान छेदफळाचा तांब्याचा तारा वापरा. आपण पाहू की भिन्न पदार्थांचा तारा वापरल्यास ॲमीटरमधील वाचन बदलते. जेव्हा समान लांबी आणि समान क्रॉस सेक्शन
क्षेत्रफळाच्या वेगवेगळ्या साहित्याचा वायर वापरला जातो तेव्हा ॲमीटर रीडिंग बदलते हे आपण लक्षात घेतो. ओहमचा नियम लागू केल्यावर आपण पाहतो की एखाद्या वाहकाचा कंडक्टर प्रतिरोध हा खालील गोष्टींवर अवलंबून असतो. त्याच्या लांबीवर I, त्याच्या छेदफळावर A, त्याच्या पदार्थाच्या स्वरूपावर. अचूक मोजमापांनी असे दर्शविले आहे की एकसमान धातूच्या वाहकाचा प्रतिकार त्याच्या लांबी I च्या थेट प्रमाणात आणि क्रॉस सेक्शन A च्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजेच R अल्फा I आणि R अल्फा 1/A दोन्ही समीकरणे एकत्र करणे. R अल्फा I/A R बरोबर P, R बरोबर PL/A. येथे P रो हा प्रमाणात स्थिरांक आहे ज्याला त्या वाहक पदार्थांचे विद्युत प्रतिरोधकता म्हणतात. विद्युत प्रतिरोधकता म्हणजे एखाद्या पदार्थाच्या विद्युत प्रवाहास प्रतिकार करण्याच्या क्षमतेचे मोजमाप असते. ही विशिष्ट पदार्थांसाठी एक स्थिर संख्या असते. विद्युत प्रतिरोधकाचे SI एकक ओहम मीटर असते. धातू आणि मिश्र धातू यांची प्रतिरोधकता खूप कमी असते. साधारणतः 10-8 ओहम ते 10-6 ओहमच्या दरम्यान. म्हणूनच ते चांगले विद्युत वाहक असतात. मिश्र धातूंची प्रतिरोधकता त्यांच्या घटक धातूंपेक्षा जास्त असते. इन्सुलेटर जसे की रबर आणि काच यांची प्रतिरोधकता साधारणतः 10-12 ओहम ते 10-17 ओहमच्या दरम्यान असते. कोणत्याही पदार्थाचा प्रतिरोध आणि प्रतिरोधकता तापमानानुसार बदलू शकतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. ओहमचा नियम. एखाद्या प्रतिरोधकाच्या टोकांमधील विद्युत विभवांतर हा त्यामधून जाणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या प्रमाणात असतो जर तापमान स्थिर असेल. प्रतिरोध ही अशी एक गुणधर्म आहे जी वाहकमध्ये विद्युत प्रवाहाच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाला अडथळा आणते. प्रतिरोध विद्युत प्रवाहाचे प्रमाण नियंत्रित करते. प्रतिरोधाचे SI एकक ओहम आहे. विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी परंतु विद्युत विभवांतर न बदलता वापरण्यात येणाऱ्या घटकाला चल प्रतिरोध म्हणतात. एखाद्या वाहकाचा प्रतिरोध हा त्याच्या लांबीच्या L प्रमाणात थेट असतो. त्याच्या छेदफळाच्या उलट प्रमाणात असतो. त्याच्या पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. धातू आणि मिश्र धातूंची विद्युत प्रतिरोधकता अत्यल्प 10-8 ओहम ते 10-6 ओहम असते. त्यामुळे ते चांगले विद्युत वाहक असतात. रबर आणि काच यांच्यासारख्या इन्सुलेटरची विद्युत प्रतिरोधकता खूप जास्त 10-12 ओहम ते 10-17 ओहम असते.